नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पताळे सर. आज आपण या ठिकाणी राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल या प्रकरणाचा दुसरा भाग या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक कालच्या तासामध्ये ओघामध्ये माझ्या सांगण्यामध्ये एक छोटीशी चूक झालेली होती, ती सुधारून घ्यायची आहे. तर मी कालच्या तासामध्ये सांगितलेलं होतं की यावर्षी 22 मार्चपासून आपल्या भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे बरेच दिवस शाळा बंद आहेत आणि शाळा बंद असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या अभ्यासक्रमातला 25% भाग कमी केलेला आहे. मग हा 25% जो भाग कमी केलेला आहे त्यामध्ये इतिहासाचं 4थं प्रकरण आणि 6वं प्रकरण कमी केलेलं आहे. तर राज्यशास्त्राचं 5वं प्रकरण म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हे प्रकरण कमी केलेलं आहे. म्हणजे उर्वरित 4 प्रकरणावर आपल्याला अभ्यास पाहावयाचा आहे, अभ्यास करावयाचा आहे. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तर आज या ठिकाणी आपण राज्यशास्त्राचं जे पहिलं प्रकरण आहे संविधानाची वाटचाल, ही संविधानाची वाटचाल कशा पद्धतीने चालू आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 या दिवशी आपला भारत प्रजासत्ताक झालेला आहे. खऱ्या अर्थाने या भारतातल्या लोकांना न्याय केव्हा मिळाला तर 26 जानेवारी 1950 या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. कारण या दिवशी सर्व भारतीयांना न्याय देणारं, सर्वांना समता, बंधुता, न्याय, मानवता आणि लोकशाही प्रस्थापित करणारं संविधान या दिवशी लागू झालं आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय लोकांना या दिवशी गणराज्याच्या माध्यमातून खरं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाने भारतीयांना स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्याय व त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष लोकशाही यावर आधारित समाज निर्माण करण्याची हमी दिलेली आहे. म्हणून या देशामध्ये भारतीय संविधानाने जी आम्हाला हमी दिलेली आहे त्या दृष्टिकोनातून संविधानाची वाटचाल कशी सुरू आहे हे या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. भारतीय संविधानाच्याद्वारे निर्माण केलेल्या लोकशाही शासन प्रणालीची यशस्वीरित्या होत असलेली वाटचाल आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे पाहत असताना आपल्या भारतीय लोकशाहीने राजकीय क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रगल्भता निर्माण केलेली आहे आणि त्याचबरोबर मताच्या अधिकाराची व्यापकता आणि विस्तार कशा पद्धतीने केला गेलेला आहे याची माहिती कालच्या तासामध्ये आपण पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण याच लोकशाहीच्या माध्यमातून जी राजकीय प्रगल्भता आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि मग सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी कशा पद्धतीने केले गेलेलं आहे याची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर आज आपण लोकशाही विकेंद्रीकरण हा जो मुद्दा आहे याची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेची विभागणी कशी करण्यात आलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सत्तेची विभागणी म्हणजे भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित होण्याच्या अगोदर अनेक संस्थानिकांच्या सत्ता होत्या, अनेक राजांच्या सत्ता होत्या. हे संस्थानिक आणि राजे आपल्या हाती एक हाती सत्ता ठेवून त्या राज्याचा किंवा देशाचा राज्यकारभार चालवायचे. सर्व सत्ता राजाच्या हाती केंद्रित झाल्यामुळं तो राजा सत्तेच्या बळावर मोठ्या प्रमाणामध्ये जनतेवर अन्याय करायचा आणि तो स्वतःला सूर्याचा पुत्र समजायचा आणि त्या सत्तेच्या बळावर जनतेच्या कुठल्याही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जायच्या नाहीत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जायचा.
परंतु विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीचं तसं नाही. लोकशाहीमध्ये लोकांना सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आलं पाहिजे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण जेव्हा होतं तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळतो. म्हणून भारतीय लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. तर सत्तेचे विकेंद्रीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कारण सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा असतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा असतो आणि म्हणूनच सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सत्तेचा जो गैरवापर होत असतो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसत असतो. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला फार मोठ्या प्रमाणामध्ये आळा तर बसतोच, परंतु सामान्य जनतेला सुद्धा सत्तेत सहभागी होण्याची फार मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध होत असते. म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकशाही जे आहे या लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण कसं केलं जावं या संदर्भामध्ये संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आलेली आहेत आणि या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तरतुद्या ज्या आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, स्थानिक शासन संस्था म्हणजे काय, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत यांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरी लोकशाही प्रत्यक्षात आणली जावी अशा प्रकारचे स्वरूप मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप खऱ्या अर्थाने काय आहे, तर या देशातल्या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, उदाहरणासाठी आत्ता सांगितलं ग्रामपंचायतसारख्या, नगरपालिकेसारख्या, या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत या स्थानिक शासन संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार मिळाले पाहिजेत याचाच समावेश मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. मग या तत्वांना अनुसरून आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये नेमकं काय बदल करण्यात आलेले आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर या तत्वांना अनुसरून भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झालेले आहेत. तर यामध्ये काय प्रयत्न झालेले आहेत, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे म्हणजे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचे नेमकं काय प्रयत्न झाले आहेत, तर यातील सर्वात मोठा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न म्हणजे आपल्या भारताने 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने केलेला आहे. म्हणजे आपलं जे भारतीय संविधान आहे या संविधानामध्ये दुरुस्तीचा सुद्धा मार्ग आहे. तर आपल्या भारतीय संविधानाची 73वी आणि 74वी म्हणजे याच्यापूर्वी 72 वेळेस सुद्धा या भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर 73व्या आणि 74व्या भारतीय संविधानाच्या दुरुस्तीने फार मोठा बदल करण्यात आलेला आहे. मग या दुरुस्तीने बदल करून नेमकं काय करण्यात आलेलं आहे, तर या दुरुस्तीनुसार ज्या स्थानिक शासन संस्था आहेत त्या स्थानिक संस्थांना आपल्या भारतीय संविधानाने मान्यता दिलेली आहे. नुसतीच मान्यता दिली नाही तर या स्थानिक शासन संस्था ज्या आहेत या स्थानिक शासन संस्थाच्या अधिकारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या 73व्या आणि 74व्या भारतीय संविधानाच्या दुरुस्तीनुसार स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांना 33% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये फक्त 33%च नाही तर आता अलीकडं 50% जागा स्थानिक स्वराज्य शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याचीही माहिती आपल्याला असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये जे अधिकारांची वाटणी करण्यात आलेली आहे, विभागणी करण्यात आलेली आहे, यामुळं आपल्या भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण जे आहे हे विकेंद्रीकरण करून स्थानिक शासन संस्थांना अत्यंत भक्कम करण्याचं काम आपल्या लोकशाहीने केलेलं आहे, संविधानाने केलेलं आहे
अशा पद्धतीने भारतीय संविधानाची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर यशस्वीरित्या वाटचाल होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. यासाठी भारतीय नागरिकांना 2005मध्ये माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्याला RTI म्हणतात. RTI याचा अर्थ काय आहे? राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार. लोकांना भारत सरकार काय करत आहे किंवा आपल्या भारतातील शासन प्रशासनाच्या व्यवहारांमध्ये नेमकं कोणते कामे चालू आहेत, कोणते व्यवहार चालू आहेत, याचा पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार या माहितीच्या अधिकारामुळं नागरिकांना मिळालेला आहे. तर जो माहितीचा जो अधिकार आहे, इसवी सन 2005मध्ये भारतीय नागरिकांना जो हा हक्क मिळालेला आहे, हा हक्क कशा स्वरूपाचा आहे हे पाहायचं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या भारतीय लोकशाहीने माहितीचा जो अधिकार दिलेला आहे तो का महत्त्वाचा आहे. तर या भारताची जी लोकशाही आहे, लोकशाही याचा अर्थ काय होतो? लोकांची शाही म्हणजे लोकांची सत्ता. शाही या शब्दाचा अर्थ होतो सत्ता. तर ही जी लोकांची सत्ता आहे, या लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. सक्षमीकरण म्हणजे नागरिकांचं संपूर्णपणे सक्षमीकरण, विविध अंगाने सक्षमीकरण झालं पाहिजे. तो विविध क्षेत्रामध्ये त्याचा विकास झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, नागरिकांचा सहभाग जो आहे अनेक मार्गाने या लोकशाहीमध्ये झाला पाहिजे. तशा प्रकारच्या या संधी ज्या आहेत या लोकांना, आपल्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, या शासनाचे जे काही विभाग आहेत त्या नागरिकांशी शासनाचा संवाद जो आहे तो वाढला पाहिजे. नागरिकांशी शासनाचा जेवढा संवाद जास्त वाढला तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपली लोकशाही यशस्वी होऊ शकते. तर शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर जे आहे ते जितके कमी आणि संवाद जितका जास्त, यावरच लोकशाही प्रक्रियेचे यश, सकसपणा आणि सुदृढपणा अवलंबून असतो. म्हणून लोकांचा जो सहभाग आहे तो वाढावा, या दृष्टिकोनातून संविधानाची, आपल्या भारताच्या संविधानाची जी आहे ती वाटचाल असली पाहिजे, हेही आपल्याला समजलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, शासन आणि जनता जी आहे यांच्यातील परस्पर विश्वास वाढावा. यासाठी शासन काय करते हे सुद्धा नागरिकांना समजलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्या भारतातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये माहितीच्या अधिकारासाठी आंदोलने केलेली आहेत. अण्णा हजारे यांनी फार मोठं आंदोलन यासाठी केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे सुशासनाचे अत्यंत महत्त्वाचे 2 वैशिष्ट्ये आहेत. लक्षात ठेवा, पारदर्शकता आणि सुशासन. आता पारदर्शकता म्हणजे काय लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे स्वच्छ चष्म्यातून आपल्याला काचाच्या पलीकडचं स्पष्ट पाहायला मिळते, त्याचप्रमाणे शासनाचा व्यवहार लोकांना स्पष्टपणे दिसला पाहिजे, म्हणजे पारदर्शकता आहे. उत्तरदायित्व म्हणजे काय आहे, लोककल्याण हेच शासनाचे उत्तरदायित्व असते. लोकांचे कल्याण हेच सरकारचे उत्तरदायित्व असते. म्हणजे लक्षात ठेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची अत्यंत महत्त्वाची 2 वैशिष्ट्ये आहेत. तर ही वैशिष्ट्ये आपल्याला प्रत्यक्ष आणण्यासाठी नागरिकांना 2005मध्ये माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. राईट टू इन्फॉर्मेशन हा जो माहितीचा अधिकार आहे, हा अधिकार लोकांना देण्यात आलेला आहे. या माहितीच्या अधिकारामुळे शासनाचा जो कारभार आहे त्या कारभारातील गोपनीयता आता कमी झालेली आहे. आणि त्याचबरोबर शासनाचे व्यवहार जे आहेत ते अधिक खुले आणि पारदर्शक होण्यासाठी फार मोठी मदत यामुळे झालेली आहे. इसवी सन 2000च्या नंतर आपल्या भारताच्या
शासनपद प्रणालीमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. तर ते फार महत्त्वाचे बदल काय आहेत? तर पूर्वी नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहिलं जायचं, परंतु इसवी सन 2000च्या नंतरच्या काळामध्ये नागरिकांसाठी सुधारणा करत असताना तो त्यांचा हक्क म्हणून सुधारणा करण्याकडे आता शासनाचा कल वाढलेला आहे, लाभार्थी म्हणून नव्हे. तर अशा पद्धतीने हा एक फार मोठा बदल आणि एक अत्यंत यशस्वी वाटचाल आपल्या भारतीय लोकशाहीची होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर 2000च्या नंतर भारतीय लोकांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. कोणते अधिकार आहेत? तर शिक्षणाचा हक्क भारतीयांना देण्यात आलेला आहे, माहितीचा हक्क देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अन्न सुरक्षेचा सुद्धा हक्क भारतीयांना मिळालेला आहे. तर हे कशामुळं झालेलं आहे? तर भारतीय संविधानाची अत्यंत यशस्वीरित्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे, हे त्याचं प्रतीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा पद्धतीने जर भारतीय संविधानाची वाटचाल जर सुरू झाली तर खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही बळकट होत असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अशाच प्रकारची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून संविधानाने वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही अत्यंत महत्त्वाची वाटचाल आपल्या भारतीय संविधानाची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण या ठिकाणी ज्या 3 मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत, त्यापैकी लोकशाही या मुद्द्याचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे किंवा जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी सामाजिक न्याय व समता याविषयीची आपल्याला माहिती या ठिकाणी पाहायची आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाने स्वतंत्रता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता यावर आधारित समाज निर्माण करण्याची हमी दिलेली आहे. आज आपल्या भारतीय लोकशाहीची राजकीयदृष्ट्या अत्यंत यशस्वीरित्या जरी वाटचाल चालू असली तरी सामाजिकदृष्ट्या आणखी पूर्णपणे यशस्वीरित्या आपल्या लोकशाहीचं वाटचाल चालू आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. ही एक खंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या भारतीय संविधानाचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित झाल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या समता प्रस्थापित व्हायला काहीच वेळ लागणार नाही, परंतु भारतामध्ये सर्वात मोठी समस्या जर काय असेल तर ती म्हणजे सामाजिक समता आहे आणि सामाजिक न्याय आहे. हजारो वर्षापासून या देशामध्ये प्रचंड विषमता आपल्याला पाहायला मिळते. विषमतेचं बीज एवढं सखोलपणे या देशामध्ये रुजलेलं आहे की ते उपटून काढण्यासाठी आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे 74 वर्षे जरी गेले असले तर ते पूर्णपणे आपण उखडून काढू शकलेलो नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लोकशाहीचं खरं यश जर कशावर अवलंबून असेल तर फक्त राजकीय यशावर अवलंबून नाही, तर आपली भारतीय लोकशाही जी आहे ती सामाजिक समता आणि न्याय या दृष्टिकोनातून जेव्हा यशस्वी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही यशस्वी झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर सामाजिक समता आणि न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी आपल्या भारतीय संविधानाने नेमकं कोणती पावले उचललेली आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर सामाजिक समता आणि न्याय यावर आधारलेला समाज निर्माण करणे हे आपल्या भारतीय संविधानाचं सर्वात मोठं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. आणि संविधानाने या दृष्टिकोनातून जे मार्ग स्पष्ट केलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय संविधानाचा जो मार्गक्रमण चालू आहे, जी वाटचाल चालू आहे ती कशा पद्धतीने चालू आहे लक्षात ठेवा. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे नेमकं काय आहे? तर ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे या समाजातील सामान्य लोकांवर किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो तो दूर करणे आणि प्रत्येक व्यक्तीचा व्यक्ती म्हणून समान दर्जा असणे याच्यासाठी आग्रह धरणे म्हणजे काय आहे? सामाजिक न्याय आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे लक्षात ठेवा, ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे आणि व्यक्ती म्हणून
सर्वांना समान दर्जा या ठिकाणी असतो याचा आग्रह धरणे म्हणजेच सामाजिक न्याय होय, हे आपल्याला समजलं पाहिजे. परंतु भारतामध्ये जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश, जन्मस्थान, वंश, संस्कृती, चालीरीती, संपत्ती इत्यादीवर आधारित फार मोठ्या स्वरूपामध्ये भेदभाव आपल्या भारतामध्ये होत असलेला पाहायला मिळतो. परंतु लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जात असेल, धर्म असेल, चालीरीती असतील, रूढी असतील, परंपरा असतील, भाषा असेल, लिंग असेल, प्रदेश असेल, जन्मस्थान असेल किंवा संपत्ती असेल, वंश असेल इत्यादीवर आधारित श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद न करणे आणि सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच न्याय आणि समता आहे. आणि हे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. याच दृष्टिकोनातून आपल्या भारतीय संविधानाची वाटचाल चालू आहे. तर हे आपल्या भारतीय संविधानाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये सामाजिक न्याय व समता जर प्रस्थापित करायची असेल तर यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त शासनानेच प्रयत्न करून चालणार नाही, तर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वच स्तरातून प्रयत्न म्हणजे समाजामध्ये जे सर्व घटक आहेत समाजाचे, त्या सर्व घटकांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वच स्तरातून फार मोठे प्रयत्न झाले पाहिजेत आणि तेव्हाच या ठिकाणी सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होऊ शकते. तरी परंतु विद्यार्थी मित्रांनो, शासनाची जी धोरणे असतात त्या शासनाच्या धोरणांना आणि शासनाच्या प्रयत्नांना या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्व असतं, त्यांना विशेष प्राधान्य असते. म्हणून शासनाने या ठिकाणी लोकशाही अधिकाधिक समावेशक होण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व सामाजिक घटक जे आहेत ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, तेव्हाच ही लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या वाटचाल करू शकते. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची एक फार मोठी प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. या भारतामध्ये अनेक जाती आहेत, धर्म आहेत, वंश आहेत, पंथ आहेत. तर हे भारत देश विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट धर्माचा नाही, विशिष्ट पंथाचा नाही, तर या देशामध्ये राहणारे सर्व पंथांचे लोक, सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक, सर्व भाषेचे लोक, सर्व प्रदेशांचे जे लोक आहेत, हे सर्वच या देशाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आणि या सर्वांना सामावून घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकशाही आहे आणि हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या यशाची प्रक्रिया आहे. म्हणजेच लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. हे अत्यंत महत्त्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपणच श्रेष्ठ आहोत, बाकीचे कनिष्ठ आहेत. आपणच या ठिकाणी जगण्याच्या लायक आहोत, बाकीचे जगण्याच्या लायक नाहीत. हा जो हेका आहे, हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन फेकून देणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्व दृष्टीने आपल्या देशात भारतामध्ये अशा पद्धतीची लोकशाही निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये सर्व लोकांना सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न काय झालेले आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. हे प्रयत्न आपण उद्याच्या तासामध्ये पाहूया. आज इतकाच भाग मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवत आहे आणि यानंतर उद्याच्या तासामध्ये बाकीचा भाग शिकवला जाईल. धन्यवाद.